रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला देव कोणाचा योगक्षेम वाहतो या विषयावर विवेचन सांगणार आहे. एकदा माणसाने साध्य पक्क केलं की मग धरसोड करता कामा नये. जर धरसोड झाली तर परवड होते आणि साध्य हाताला येत नाही. म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात की हे अर्जुना, की माझा तो अनन्य भक्त हो. आज एकाची भक्ती, उद्या दुसऱ्याची भक्ती, आज तिसराच विचार, असं करू नकोस. त्यामुळे तुला माझी प्राप्ती होणार नाही. ऐका श्लोक. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अर्जुना, कोणत्या भक्ताचा मी योगक्षेम वाहतो? तर अनन्य चिंतयन्तो माम, मला जो अनन्यतेने भजतो, माझं चिंतन करतो, माझी उपासना करतो, तर त्याचा मी योगक्षेम वाहतो. सगळा अर्थ बघा. अनन्य चिंतयन्तः माम ये जनाः पर्युपासते. जे लोक माझी उपासना करताना मला एकट्यालाच भजतात, त्याला अनन्य असा शब्द भगवंताने वापरला आहे. आता अन्यः न अन्यः अन्यः म्हणजे दुसरी व्याख्या जर करायची ठरली तर अन्य आश्रयानाम त्यागो अनन्यता. दुसऱ्या सगळ्या आश्रयांचा त्याग करून एकालाच भजणं त्याला म्हणतात अनन्य. असा जो कोणी भक्त माझं अनन्यतेने सेवा करत असेल, माम ए जनाः पर्युपासते, अशा लोकांचा, अशा भक्तांचं मी काय करतो? तेषाम नित्याभियुक्तानाम, त्या नित्य अभियुक्त होणारे, मला जोडल्या गेलेले, एकनिष्ठ झालेले, योगक्षेमं वहाम्यहम, त्यांचा मी योगक्षेम वाहतो. आता योग आणि क्षेम हे दोन शब्द आहेत बघा. आता योग अप्राप्तेः प्राप्तिर्योगः, योगाची व्याख्या केलेली आहे. अप्राप्त गोष्ट प्राप्त होणं म्हणजे त्याला योग म्हणतात. एकदा देव आणि भक्त अप्राप्त होते आणि मग देव आणि भक्त एकमेकाला प्राप्त झाले म्हणजे जुळल्या गेले, जोडल्या गेले, त्याला म्हणतात योग. आणि प्राप्तेः परिपालनम क्षेमः, प्राप्त झालेल्या वस्तूचं परिपालन करणं, ते टिकवून धरणं, त्याचं रक्षण करणं, त्याला म्हणतात क्षेम. बऱ्याच वेळा काय होतं, योग येतो पण क्षेम होत नाही आहे. लग्न झालं, बायको चांगली मिळाली आणि 1 महिन्याने घटस्फोट करण्याची पाळी आली, म्हणजे क्षेम होत नाही आहे. किंवा दुसरं लग्न केलं घटस्फोट झाल्यावर, पण ते बायको भांडको धळे मिळाली, तिसरी रोगिष्ट मिळाली, मग जे क्षेम होणं अवघड असतं. म्हणजे योग बऱ्याच वेळेला येतात पण आलेल्या योगाचं क्षेम होत नाही बऱ्याच वेळा. तेव्हा भगवान म्हणतात की मी एकदा का त्या भक्ताला स्वीकारलं, म्हणजे योग आला, की त्याचा संपूर्ण क्षेम मी वाहतो. त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर असते. म्हणून योगक्षेमं वहाम्यहम. म्हणून आणि दुसऱ्या एका श्लोकात भगवान म्हणतात सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष येष्यामि मा शुचः. अर्जुना, सर्व धर्मान् परित्यज्य, सगळ्या धर्मांचा परित्याग करून, माम एकम शरणं व्रज, मला एकाला शरण ये, अहं त्वा सर्व पापेभ्यो, मी तुझ्या सर्व पापांचं क्षालन करील आणि तुला पापापासून मुक्त करील. तो त्याचा क्षेम, तुझा क्षेम, योगक्षेम मी वाहणार आहे. तेव्हा जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य
मेचे एको, जो मला अनन्य शरण निघतो त्याचा मी योगक्षेम वाहतो, असं भगवान म्हणतात. तर मग बाकीचे भक्त कसे आहेत? ते अनन्य नसतात, ते वेगवेगळ्या प्रकाराने ही देवता सोडली की दुसऱ्या देवाला भासतात, तो सोडलं की तिसऱ्याला भासतात. त्याविषयी भगवंताने गीतेत आणखीन एक श्लोक सांगितलेला आहे. चतुर्विधा भजन्ते माम ये जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानेच भरत ऋषभ. हे 4 प्रकारचे भक्त मला भासतात. एक असतो अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू आणि ज्ञानी, असे 4 भक्त मला भासतात. ते अर्थार्थी जे भक्त असतात ना, संकट पडलं की देवाला भाजा, काही कमी पडले पैसे देवाला भाजा, म्हणजे देवाशी एक प्रकारचा व्यापारच ते करत असतात आणि ते एकनिष्ठ नसतात. तेव्हा बघा, काही भक्तांची गंमत ज्ञानेश्वरीमध्ये हा सगळं विवेचन उत्तमरीतीने माऊलीने मांडलेलं आहे. पण तुम्हाला एक झलक सांगायला हरकत नाही आहे. रविवार आला की थेट जेजुरीला जातो आणि त्या खंडेरायाचं गाणं म्हणायला सुरुवात करतो. वारे मल्हारीचे वारी न माझ्या मल्हारीचे वारे, जय मल्हार का हे उधळतो, आणि खाली खोबरं उधळतो, भंडारा उधळतो, जय मल्हार मोठ्या मोठ्याने आरडतो आणि मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. सोमवार आला की भगवान शंकराच्या मंदिरात हजर होतो. घंटी ठळाण श्री होम जय शंभो, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता, तिथे अभंग म्हणतो तिथे. आणि मंगळवार आला की पुन्हा काळवाईच्या डोंगरावर हजर होतो. गार डोंगराची हवा न बाईला सोसे ना गारवा, लिंबू नारळ घेऊन हाती काळोबाईला विनवू किती, माझ्या आईची जत्रा की भरवान आईला सोशे ना गारवा. तिथे आईचं भजन म्हणायला सुरुवात करतो. आणि गुरुवार आला की भगवान दत्तांच्या मंदिरात हजर होतो. दत्त दिगंबरा या हो, दयाळा मला भेट द्या हो, श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त, तिथे हे दत्ताचं भजन म्हणतो. आणि बुधवार आला की तिथे भगवान पांडुरंगाच्या मंदिरात हजर होतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. गुरुवारी तिथे. शुक्रवार आला अनादि अंबिका अंबिका भगवती बोध परडी परडी घेऊन हाती, तिथेही अंबा मातेचं भजन करतो. शनिवार आला की हनुमानजीच्या मंदिरामध्ये बजरंगबली, जय बजरंगबली, तोड दुश्मन की नली भर दे हमारी झोली, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, तिथेही हनुमंताचं भजन म्हणतो. असा जो प्रत्येक वारी प्रत्येक क्षणी भजन करणारा आहे ना, त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज फार छान एक ओवी लिहितात. ऐसा अखंड भजन करे, अखंड भजन करतोय, ओगा नभे क्षण भरी, अवघे निगमद्वारी आहेव जैसे, ऐसा अखंड भजन करी, उगा नभे क्षण भरी, अवघे निगावद्वारी आहे वजैसी. याला व्यभिचारी भक्ती असं म्हणतात, सरसोड करणारी भक्ती असे म्हणतात. तर तशी नाही झाली पाहिजे. आणि म्हणून साधू संतांनी सांगितलं, बाबा एक धरेला चेते आम्ही रखुमाईचा पते, एकच आम्ही, एकविध आम्ही, असे एकविध असं धरलेलं आहे. आणि म्हणून जो एकविध असतो ना, निष्ठावंत असतो ना, भगवान म्हणतात त्याचा योगक्षेम मी वाहतो. एकदा पांडवांनी ठरवलं की आपण भगवान गोपालकृष्णाला जेवायला बोलवायचं. आणि झाला चांगला बेत जेवायला केला. आणि आदल्या दिवशी
भीमाला सांगितलं, हे बघ तू आजच्या आज जाऊन भगवंताला निरोप देऊन तू द्वारकेहून त्यांना घेऊन ये. भीमाने जबाबदारी स्वीकारली आणि यांनी सगळा स्वयंपाक जसे सकाळी तयार झाला, सगळं झालं आणि अजून कसे येईनात पाहतात तर भीम आपल्या शयनगृहामध्ये अजून झोपलेलंच आहे. अरे बापरे, म्हणले हा गेलाच नाही आहे. त्याला उठवलं, अरे आता ते इतक्या लांब कसं काय जाणार आणि देव कसे येणार आणि स्वयंपाक तयार आहे, असं काय केलंस तू? तो म्हणला ठीक आहे, हा झालं आहे ना, तर तुम्ही पात्र वाढायला सुरुवात करा. देवाला मला बोलवायचं कसं ते मी बघतो. म्हणले आत्ता देव येतील, असं मला त्यांचं बटन माहिती आहे, त्यांचा नंबर मला माहिती आहे. म्हणले काय तुम्हाला काय करायचे, तुम्ही ताटं तयार करायला लागा, तुम्ही हो बाजूला. गदा हातात घेतली आणि गरगरा गदा फिरवली, वर फेकली, मस्तक गदे खाली केलं. आता भगवान तू अनन्य, तुझा मी भक्त आहे, जर तू आला नाहीस तर मी प्राण देईल. गदा माझ्या मस्तकावर पडून चेंदा मेंदा होईल. कोठे न दिसे पाहता उडी घाली आवचिता, घाली आवचिता उडी घाली आवचिता. कोठे न दिसे पाहता, कुठं देव दिसत नव्हता. अचानक देव प्रगट झाले, वरच्यावर गदा धरली आणि भीमाला सांगितलं, ए असं काय एडपटपणा करतो रे, असं काय करतो? म्हणले याच्यासाठीच हा एडपटपणा करतोय मी, तो तसा आला नसता. आणि मग सांगायचं तात्पर्य असं आहे की जो निष्ठावंत आहे, जो अनन्य भक्त आहे, त्याचाच भगवान योगक्षेम वाहतो. आणि म्हणून असा योगक्षेम वाहणाऱ्या भगवंताला आपणही त्या दिशेने थोडी भक्ती करून त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करावा. पुन्हा एकदा श्लोक ऐका. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.